ऐका ना, थोडे पैसे टाकून जा बरं, मला शॉपिंग करायची आहे. मागच्या महिन्यात तुम्ही बोलला होतात की मी तुला दागिने करून देणार. या महिन्यात मी ऐकून नाही घेणार बाबा, मला पाहिजे म्हणजेच पाहिजे. किती हट्टी असतात ना आपण बायका. आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेलच असते आणि आपल्या पतीकडे आपण मागणी करणार नाही तर मग कोणाकडे करणार. बरोबरच आहे. असा स्वार्थी विचार जर त्यागमूर्ती रमाईंनी केला असता तर कदाचित आपला समाज हा कधीच पुढे येऊ शकला नसता. साहेब तुम्ही शिका, घर मी सांभाळते. शेण गोवरा विकला आणि आपल्या मुलांचा सांभाळ केला, आपला संसार सांभाळला. पैसे नसल्यामुळे आपल्या पोटच्या मुलांचे उपचार न झाल्याने त्यांनी प्राण सोडले. नवीन कपडा भेटत नव्हता तेव्हा माता रमाईंनी स्वतःच्या लुगड्याचा कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या बाळाला वाटी लावली. परिस्थितीतही जेव्हा त्या साहेबांना पत्र लिहित असत तरीही त्याच्यामध्ये कळवत नसत की त्या कोणत्या परिस्थितीमधून जात आहेत. त्यांना माहित होते की साहेब हे इतिहास घडवणार आहेत, ते बहुजनांना एक चांगली वाट देणार आहेत. नवरा बॅरिस्टर असूनही फाटक्या लुगड्यात नांदली ती म्हणजे माता रमाई. रमाईंचा त्याग हा शब्दात सांगण्या इतपत छोटा नाही. काचेच्या महालात कोणीही राहते पण झोपडीत राहून जी विश्वाचा संसार करते ती म्हणजे माता रमाई. जेव्हा जेव्हा माता रमाई नाव आपल्या ओठांवर येतं तेव्हा तेव्हा असीम त्याग आपल्या डोक्यात येतो. अशा माता रमाई जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय भीम.